सांगली महापालिका शहराला सुरळीत आणि मुबलक प्रमाणात शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन आढावा घेतला आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी सांगली महापालिका क्षेत्रात अपुरा आणि अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी महासभेत सदस्यांनी मांडल्या आणि त्या मार्गी लावण्यासाठी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते युवराज गायकवाड यांनी माळ बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथे अधिकाऱ्यांसह पाहणी केली. तेथे कारभाराचा पंचनामा करण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांनी सर्व ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत असल्याचं सांगितलं. मात्र अपुऱ्या दाबाने आणि काही ठिकाणी अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने चव्हाण यांनी मत मांडलं आहे. लिकेज, पाणी उपसा आणि संरक्षक भिंत यासाठी आयुक्तांकडे पाठपुरावा करून यंत्रणा सुधारण्याच्या सूचना चव्हाण यांनी दिल्या आहेत. सांगली शहरामध्ये पाण्याचा अतिशय टंचाई निर्माण झाली आहे. अजून आत्ता उन्हाळ्याला सुरुवात असताना अशी परिस्थिती आहे. तर भविष्याच्या येणाऱ्या उन्हाळ्यासाठी तर तिची काळजी घेण्यासाठी आज आम्ही इथं 70 MLD आणि 56 MLD ह्या पाणी शुद्धीकरण केंद्राला या ठिकाणी भेट दिली. भेट देत असताना आमचे राष्ट्रवादी गटनेते युवराज गायकवाड साहेब व नगरसेवक मयूर पाटील साहेब यांच्यासहित आम्ही या ठिकाणी व महापालिकेचे वॉटरचे सर्व अधिकारी सर्वांना घेऊन या ठिकाणी व्हिजिट दिली. व्हिजिट देत असताना या ठिकाणी मीटिंग पण घेण्यात आली. मीटिंगमध्ये असे काही गोष्टी असे मुद्दे आमच्यासमोर आलेत की भविष्याच्या दृष्टीनं आम्हाला यामध्ये काय काय बदल करावा लागेल तो आम्ही लेखी स्वरूपात घेतला आहे. आणि लवकरात लवकर स्वतंत्र बैठक आयुक्त, महापौर व चारी गटनेते व विरोधी पक्ष नेते या सर्वांची स्वतंत्र बैठक लावून त्वरित ज्या मागण्या आहेत येणाऱ्या उन्हाळ्याच्या दृष्टीनं त्या त्वरित मागण्या आम्ही मान्य करीन आणि मान्य करायला लावीन. आणि सांगली शहरातील व कुपवाड व विश्रामबाग या तिन्ही शहरातील लोकांना मुबलक पाणी आणि शुद्ध पाणी उन्हाळ्याच्या आधी देण्यासाठी प्रयत्न करीन. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.